एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर, पण महायुतीचं पारडं थोडंसं जड. सहापैकी 3 एक्झिट पोलमध्ये शिंदेंची शिवसेना तर 2 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, एका ठिकाणी समान जागा. शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात सर्वच एक्झिट पोलमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर, 6 पक्षांच्या लढतीत अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या स्थानी येण्याची शक्यता. सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप नंबर 1 चा पक्ष होण्याची शक्यता. भाजपला सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज. राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.25% मतदानाची नोंद. 23 तारखेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. वेळ संपल्यानंतरही काही ठिकाणी मतदान सुरू. नांदगाव, मनमाड, वैजापूरमध्ये उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई करावी, काँग्रेसची मागणी. चांदिवलीत मतदान सुरू असताना शिंदेंनी रोड शो केल्याचा काँग्रेसचा आरोप. बिटकॉईन घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिवसेना पाठवणार पोलीस महासंचालकांना पत्र. सत्य समोर आलं पाहिजे, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनीही फेटाळले आरोप. राजकीय नेते मंडळींकडून मतदान. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोलेंनी बजावला हक्क. मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क. माधुरी दीक्षित, आशा भोसले, अशोक सराफ, नागराज मंजुळे, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव आणि सयाजी शिंदेंचं मतदान. बॉलिवूड कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क. करीना कपूर, सैफ अली खान, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, गोविंद आणि रवीना टंडन यांनीही केलं मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.